हॅलो एव्हरीवन, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 हा जो चॅप्टर आहे त्याला सुरुवात करतोय. आता यामध्ये जे काही मुद्दे आहेत ते सिलेबसशी रिलेटेड. आता सर्वांना माहिती की हा चॅप्टर काय पहिल्यांदा किंवा हा कायदा पहिल्यांदा आपल्या सिलेबसमध्ये ॲड झालेला आहे पॉलिटीमध्ये. याच्या अगोदर हा काही सिलेबसमध्ये नव्हता, राईट. त्यामुळे जनरली काय होतं, जेव्हा सिलेबस बदलतो आणि नवीन मुद्दे ॲड होतात तेव्हा बहुतेक वेळा क्वेश्चन खूप जास्त वरवरचा असतो आणि वरवरचा जो क्वेश्चन आहे तो आपल्याला सिलेबसमधून ॲज इट इज विचारला जातो किंवा तो आपल्याला सिलेबसशी निगडीत इझी या कॅटेगरीमध्ये असतो. मग आपण प्रिपरेशन करताना आपल्याला दिलेला जो आयोगाने सिलेबस आहे त्याला धरूनच राहायचं, त्याला पकडूनच राहायचं आणि या कायद्याचा अभ्यास करताना कायम लक्षात ठेवायचं की या पूर्ण टॉपिकवरती साधारण 3 किंवा 4 पेक्षा जास्त क्वेश्चन विचारले जाणार नाही किंवा त्यापेक्षा जास्त क्वेश्चनचं तुम्ही प्रिपरेशन सुद्धा करणार नाही, कारण की याच्यामध्ये विचारण्यासारखं खूप आहे. 40 ते 45 पेजेसमध्ये हा कायदा जेवढा आहे तेवढा मी समाविष्ट केला किंवा सिलेबसशी रिलेटेड जेवढा आहे तो. अदरवाईज 366 कलम याच्यामध्ये आहेत आणि जे निश्चितपणे काय असणार आहे, एवढे पाठ करणं आपल्याला अपेक्षित नाही, राईट. त्यामुळे आपण प्रिपरेशन करताना जास्तीत जास्त फोकस आपला जे आयोगाने दिलेले सिलेबस मधले मुद्दे त्याच्यावरच फोकस करणार आहोत आणि त्यापैकी सुद्धा काय लिहायचं आणि काय नाही लिहायचं याला पण आपण जास्त चांगल्या पद्धतीने डिस्कस करणार आहोत. आणि इथून पुढे मी ज्या ज्या गोष्टी सांगेल लिहायला त्या कृपया तुमच्या वहीमध्ये ॲड व्हायला पाहिजे. अदरवाईज मग पुन्हा एकदा गोष्टी पाठ होणार नाही. तुम्ही अभ्यास जे काय करताय त्याच्यामध्ये जे 3-4 क्वेश्चनसाठी आपण जे प्रिपरेशन करतोय तर त्या 3 ते 4 क्वेश्चनपैकी आपल्याला एखादा क्वेश्चन आउट ऑफ बॉक्स गेला तर जाऊ द्या, अदरवाईज 4 विचारले तर 3 100% आपले बरोबरच येतील. या अनुषंगाने मी थोडी स्ट्रॅटेजी त्याची बनवलेली आहे. त्यामुळे सिलेबसमध्ये जर बघितलं पहिल्यांदा तर इथे काय दिलंय, व्याख्या, डेफिनेशन, जमिनीचे वर्ग आणि प्रकार. तर व्याख्या आणि जमिनीचे वर्ग आणि प्रकार या दोन मुद्द्यांवर एखादा क्वेश्चन अपेक्षित आहे, म्हणजे दोन्ही मिळून एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो असं पुन्हा एकदा अपेक्षा आपण काय म्हणत अंदाज लावतोय, कारण की या टॉपिकला म्हणजे व्याख्यान जमिनीचे वर्ग आणि प्रकार जे आहेत ते तुम्हाला मार्क्स देणारे मुद्दे आहेत आणि ते थोडेसे आपण डिटेलमध्ये लिहितो किंवा जे मुद्दे आपल्याला कळणार नाही ते मुद्दे आपण डिटेलमध्ये लिहिणं अपेक्षित आहे, कारण की जास्त याच्यामध्ये लिहिण्यासारखं काही नाहीये आणि त्यामुळे हे कंपल्सरी आपल्या नोट्समध्ये असायला पाहिजे. भले तुम्हाला जर पाहिजे असेल तर सर्व कायद्यांचे किंवा व्याख्यामधले सर्व मुद्दे लिहून ठेवायचे, व्याख्यामधले सर्व टायटल लिहून ठेवायचे आणि जो मुद्दा मला वाटतो की एक्झामच्या अँगलने कामाचा आहे तो आपण नोट्समध्ये लिहायचा. टेक्निकल बाबी अवॉइड करणार आहोत, तांत्रिक बाबी अवॉइड करणार आहोत. बघूयात पुन्हा पुढे. जमिनीचा वापर आणि वापर बदलण्यासंबंधीची प्रक्रिया. आता शेतजमिनीमध्ये काय काय प्रक्रिया केल्या जाऊ शकतात किंवा त्याचा शेतजमिनीचा नॉन ॲग्रिकल्चर किंवा काय म्हणतात ॲग्रिकल्चर लँडचा नॉन ॲग्रिकल्चर एन ए करायचं म्हणतो आपण. एन ए म्हणजे काय, नॉन ॲग्रिकल्चर लँड जे आहे तर तसं करायचं असेल तर त्या केसमध्ये काय प्रक्रिया आहे ते आपण बघणार आहोत. त्यानंतर त्याचे अधिकार कोणाचे आहेत ते बघूयात. जमीन महसूल निर्धारण, आकारणी आणि जमाबंदी. आता याच्यामध्ये इंग्लिशमध्ये वाचलं तर जास्त चांगलं लक्षात येईल. यूज ऑफ लँड, त्यानंतर प्रोसिजर ऑफ चेंज ऑफ यूज, त्यानंतर असेसमेंट ऑफ लँड रेव्हेन्यू, लँड रेकॉर्ड, तो असेसमेंटचा जो मुद्दा आहे. जमीन महसूल निर्धारण, आकारणी आणि जमाबंदीचा. त्यानंतर भूमी अभिलेख, अपील आणि पुनरीक्षण आणि पुनर्विलोकनासंबंधीच्या तरतुदी. आता इथपर्यंत जर आपण बघितलं म्हणजे पुन्हा एकदा आपण जे म्हटलं की इथपर्यंत एखादा क्वेश्चन, त्यानंतर याच्यावर एक क्वेश्चन असं पकडलं. जमीन महसूल निर्धारण, आकारणी आणि जमाबंदी संबंधी एखादा क्वेश्चन आणि त्यानंतर भूमी अभिलेख, अपील, पुनरीक्षण, पुनर्विलोकन संबंधीच्या तरतुदी संबंधी एक क्वेश्चन. आता याच्यावर प्रायोरिटी कुठे असणार आहे, आपली जी यंत्रणा आहे अपील कोणाकडे करायचं, राईट ना. तर याच्यावर जास्त वेळा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा न्याय देणारी यंत्रणा आहे, काही न्याय निवाडा करणारी यंत्रणा आहे तर तिच्यावर क्वेश्चन जर विचारला तर तो क्वेश्चन सुद्धा त्या यंत्रणेवर सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आतापर्यंत आपण वेगवेगळ्या कायद्यांचा जेव्हा अभ्यास केला त्यावेळी आपल्याला लक्षात येतं की आयोगाने जे म्हटलं होतं व्याख्या, उद्दिष्टे, त्याच्यानंतर याच्यातली यंत्रणा, शिक्षा, जेवढे काही कीवर्ड्स म्हटले होते त्याच्या आधारावर क्वेश्चन विचारला गेला. त्याच्यामुळे आपण जरी म्हटलं किंवा एक एक क्वेश्चन या टॉपिकवर विचारला जाऊ शकतो किंवा जेवढे काही टॉपिक दिले त्याच्यावर एक एक जरी पकडला तरी पण 7 ते 8 किंवा 9 ते 10 क्वेश्चन होतात. एवढे क्वेश्चन या टॉपिकवर 100% अपेक्षित नाही. त्याच्यामुळे आपण याला प्रायोरिटीवर घेणार आहोत. व्याख्याने, जमिनीचे वर्ग व प्रकार हे सर्वांचं बरोबर येईल. याच्यावर काही जरी क्वेश्चन आला तरी तो कंपल्सरी नोट्समध्ये असेल. जमिनीचा वापर आणि वापर बदलासंबंधीची प्रक्रिया. आता याच्यामध्ये खूप सारा डेटा आहे, खूप मोठ्या मोठ्या कायदेशीर भाषेमध्ये ते इथे दिलेलं आहे, परंतु आपण समजून घेणार, आपल्या भाषेमध्ये शॉर्टकटमध्ये नोट्स काढणार आणि हे बाजूला ठेवून देणार, कारण की कायदा परत रिव्हिजनसाठी वाचायचा नाही. तुम्ही जे काही नोट्स वापरणार किंवा नोट्स काढणार त्याच रिव्हिजनसाठी तुम्ही वापरणार आहात. तर मग बघूयात मग कुठे कुठे तरतुदी आहेत या माहिती एकत्र झालेली आहे. तर इथे ते आपल्याला माहिती असायला पाहिजे जेवढे काही व्याख्या किंवा जेवढे काही मुद्दे इथे दिलेले आहेत. त्यानंतर जमिनीचा वापर व वापर बदलासंबंधीची प्रक्रिया. आता 41 ते 60 मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर जमीन महसूल निर्धारण म्हणजे लँड रेव्हेन्यू संबंधित जे कलम आहेत ते 64 to 89 आणि 260 to
276, त्यानंतर आकारणी व जमाबंदी असेसमेंट अँड सेटलमेंट 90 to 120, भूमी अभिलेख लँड रेकॉर्ड 147 to 167, आणि त्यानंतर अपील पुनरीक्षण आणि पुनर्विलोकन म्हणजे प्रोव्हिजन फॉर अपील्स रिव्हिजन अँड रिव्ह्यू हे 246 to 259 आणि 3082 to 325 असे वेगवेगळे कलम याच्यामध्ये दिलेले आहेत. इतके सारे कलम, इतका मोठा कायदा आपल्याला पुन्हा एकदा पाठ करायचा नाही. आपण जे नोट्समध्ये बघणार त्याच्यावर आपण प्रायोरिटी घेऊयात. काय म्हटलं इथे, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 या कायद्यात एकूण 337 कलमे आहेत. इथे अभ्यासक्रमातील नमूद मुद्द्यांशी संबंधित कलमांची माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना हा कायदा जास्तीत जास्त 3 ते 4 गुणांसाठी विचारला जाईल याच भूमिकेतून यास वेळ द्यावा. इथे नमूद सर्वच कलमे पाठ करणं अपेक्षित नाही, राईट. त्यामुळे हे कृपया लक्षात घ्या आणि तुम्हाला जे काही मी लिहायला सांगणार आहे ते कंपल्सरी नोट्समध्ये लिहिलं गेलं पाहिजे. सो व्याख्या कलम 2 मध्ये संदर्भानुसार दुसरा अर्थ अभिप्रेत नसेल तर याच्यानुसार. सो पहिलं कृषी वर्ष लिहून ठेवायचं. 1 मध्ये काय म्हटलंय, कृषी वर्ष ॲग्रिकल्चर इयर. याचा अर्थ राज्य शासन राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नेमील त्या दिनांकापासून सुरू होणारे वर्ष. आता कृषी वर्ष आणि महसूल वर्ष याच्यामध्ये कन्फ्युजन होतं लोकांचं. महसूल वर्ष 1 ऑगस्ट पासून चालू होतं, परंतु कृषी वर्ष आपल्याकडे 1 एप्रिल पासूनच चालू होतं. हवा असेल तर इथे लिहून ठेवा, 1 एप्रिल पासूनच आपल्याकडे कृषी वर्ष आहे. 2 नंबरचा मुद्दा आहे दुमाला. आता दुमाला हा काय आहे, आता इथे वाचून घेऊयात आपण आणि नंतर मी तुम्हाला ते एक्सप्लेन करतो शॉर्टकटमध्ये. या संज्ञेचा अर्थ खंड किंवा जमीन महसूल देण्याचे राज्य शासनाचे अधिकार जेथपर्यंत संबंधित असतील तेथपर्यंत पूर्णतः किंवा अंशतः कोणत्याही व्यक्तीच्या मालकीत हस्तांतरित झालेली असा होतो. म्हणजे काय, पुन्हा एकदा लक्षात घ्या, काळजीपूर्वक आहे का मी काय सांगतोय. दुमाला जमीन ही एका जमिनीचा प्रकार आहे. याला इनाम जमीन सुद्धा म्हटलं जातं. ही अशा प्रकारची जमीन असते की या जमिनीवरचा महसूल राज्य शासनाचा अधिकार आहे. या जमिनीवरचा जो महसूल आहे तो वसूल करण्याचा अधिकार राज्य शासनाचा आहे. परंतु राज्य शासन स्वतःच्या अधिकारामध्ये काय करतं, आपले अधिकार या पर्टिक्युलर जमिनीवर महसूल गोळा करण्याचे आपले अधिकार एका व्यक्तीच्या, संस्थेच्या किंवा ट्रस्टच्या नावे करतो आणि त्या ट्रस्टला त्या पर्टिक्युलर एरियामधल्या जमिनीवर महसूल गोळा करण्याचे अधिकार मिळतात. याला म्हणतो आपण दुमाला किंवा इनाम जमीन. आलं लक्षात, दुमाला जमीन किंवा इनाम जमीन. लक्षात आलं. राज्य शासनाचे महसूल जमा करण्याचे अधिकार राज्य शासन स्वतः दुसऱ्या एका व्यक्तीकडे, संस्थेकडे, ट्रस्टकडे देतो, तर त्याला दुमाला जमीन म्हणतात. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची केस जी आहे ती पिंपरी चिंचवडमधील मोरया गोस्वामी मंदिर जे आहे पिंपरी चिंचवडचं, तर त्या मंदिराला काय झालंय, पिंपरी चिंचवड या एरियामध्ये महसूल जमा करण्याचे अधिकार त्यांना मिळालेले आहेत. म्हणजे असं केलं जाऊ शकतं. तर आता ही मंदिर जे आहे ते PCMC मध्ये किंवा पिंपरी चिंचवडमध्ये जे आहे तर त्या मोरया गोस्वामी मंदिराला अशा प्रकारचे अधिकार दिलेले आहेत की पर्टिक्युलर जमिनीवरचा महसूल गोळा करण्याचे त्यांच्याकडे अधिकार आहेत. त्याला दुमाला जमीन म्हटलं जातं. किती जमिनीवरचे अधिकार आहेत ते दुमाला जमीन असते. सीमांची चिन्हे अजिबात लिहायची गरज नाही, फक्त एवढं लिहा तुम्ही, सीमांची चिन्हे, बस बाकी लिहायची गरज नाही. याच्यामध्ये एवढा कीवर्ड जरी लिहिला तर चालेल. नैसर्गिक किंवा कृत्रिम वस्तूने केलेल्या सीमा. नैसर्गिक म्हणजे कोणते येणार, सगळेच येणार, की बाबा नदी आहे किंवा ओढा आहे, नाला आहे. किंवा कृत्रिम वस्तू म्हणजे तुम्ही दगड टाकलेत किंवा भिंत उभारली आहे, काहीही चालणार आहे. त्यानंतर इमारत. आता या संज्ञेचा अर्थ शेतातील इमारत नसलेले कोणते बांधकाम होतं. म्हणजे बिल्डिंग, इमारत जी आहे ती वेगळी. आता अशी डेफिनेशन का दिली, कारण की पुढे शेतातील इमारत नावाची एक वेगळी डेफिनेशन. बघा, ही शेतातील इमारत आहे आणि या शेतातील इमारतीमध्ये मग बाकीच्या डेफिनेशन दिलेल्या आहेत. परंतु ही जी इमारत आहे ती शेतातील इमारती व्यतिरिक्त जी फक्त बिल्डिंग म्हटलं तर ही बिल्डिंग शेतातील इमारतीच्या व्यतिरिक्त जिथे कुठे जी बिल्डिंग असेल ती बिल्डिंग ही डेफिनेशनमध्ये काय होते, कव्हर होते, राईट ना. शेतातील इमारतीच्या व्यतिरिक्त, याला इथे म्हणजे कन्फ्युजन होत असेल तर लिहून ठेवा. कारण की फक्त बिल्डिंग म्हणजे इमारत आणि शेतातील इमारत असे दोन वेगळे डेफिनेशन आहे. इमारतीची जागा हे लिहायची गरज नाही. त्या जागेमध्ये काय असणार आहे, अंगण असणार आहे किंवा शेजारी एरिया असणार आहे मोकळा, तर त्याला इमारतीची जागा म्हटलेलं आहे. तर हे काय पाठ करायची गरज नाही. त्यानंतर प्रमाणित उतारा. तर हे पुन्हा काय, भारतीय पुरावा अधिनियम 1872 याच्या कलम 76 नुसार नमूद केल्याप्रमाणे प्रमाणित केलेली प्रत किंवा उतारा होतो. हे पुन्हा एकदा टेक्निकल बाबी झाली, लिहायची नाही, राईट ना. टेक्निकल बाब लिहित नाही आपण. नंतर चावडी ऐकलंय खूप वेळा. चावडी काय असणार आहे, गावाचा कारभार पाहण्यासाठी जे ग्राम अधिकारी एक पर्टिक्युलर जागा वापरायचे त्याला चावडी म्हणतो. आधार सामग्री संचयिका. आता हे आधार सामग्री संचयिका वगैरे हे काय, कम्प्युटरशी संबंधित कम्प्युटरशी संबंधित संज्ञा आहेत. जेव्हा आम्ही मोठ्या प्रमाणात जो महसूलशी संबंधित जे डॉक्युमेंट्स आहेत किंवा जमिनी संबंधित डॉक्युमेंट्स आहेत
हे जेव्हा आम्ही ऑनलाईन पद्धतीने साठवणुकीला सुरुवात केली त्यावेळी या कायद्यामध्ये अमेंडमेंट करून असे वेगवेगळे टर्म टाकलेले आहेत, त्या टर्म पाठ करायच्या नाहीत. इथे संचयिका आधार सामग्री हे खूप जास्त अवघड वाटतं. डेटा बँक असं लक्षात घ्या. इथे काय म्हटलंय, संबंधित विभागाच्या जिल्हा प्रमुखाने निर्णायकतेने प्रमाणित केलेला आणि त्यावेळी वेळोवेळी अद्ययावत करून संबंधित जिल्हाधिकाऱ्याला सुस्थितीत ठेवलेल्या माहितीचा संग्रह म्हणजे डेटा बँक या पद्धतीने हे आहे. कृपया लिहायची गरज नाही. फक्त हे काय ऍड केलं, नंतर आमच्याकडे 66च्या कायद्यानंतर हळूहळू कम्प्युटरचा यूज वाढलाय आणि त्याच्या आधारावर आम्ही अशा प्रकारचे जे काही डेफिनेशन आहे त्या ऍड केलेल्या आहेत, म्हणून त्याला 7A 8A असा काहीतरी आलेलं दिसेल. भूसंपत्ती इस्टेट म्हणतो ना आपण की बाबा माझ्या वडिलांची एवढी इस्टेट आहे किंवा माझी एवढी इस्टेट आहे, तर हे इस्टेट म्हणजे काय, तर इथे काय जमिनीतील कोणताही हितसंबंध आणि ती जमीन धारण करण्यास पात्र असलेल्या व्यक्तींकडे किंवा व्यक्तींकडे निहित असलेले एकूण हितसंबंध असा होतो. आता म्हणजे मी पात्र आहे, माझ्या नावावर जमीन नाहीये, परंतु मला जमीन वडिलांकडून मिळू शकते, ती माझी काय इस्टेट आहे. आलं लक्षात. तर हे जमीन धारण करण्यासाठी पात्र असलेल्या व्यक्तीला सुद्धा इस्टेटमध्ये समाविष्ट केलेलं आहे, कारण की याच्यामध्ये जमीन धारकाची वेगळी डेफिनेशन आहे. जो ऍक्च्युअल ताबा आहे, आता समजा वडिलांकडे ताबा आहे माझ्या, तर माझे वडील जमीन धारक आहे. आलं लक्षात. परंतु भूसंपत्तीमध्ये इस्टेटमध्ये माझं नाव येऊ शकतं किंवा इस्टेटमध्ये मी क्लेम करू शकतो की ती माझी इस्टेट आहे, कारण की भविष्यात माझ्या नावावर होऊ शकते. आलं लक्षात. हा मुद्दा भूसंपत्तीचा आहे. आता शेतातील इमारत पुढचा मुद्दा. तर आता शेतातील इमारतीमध्ये काय काय येतं, तर हे पाठ करायची गरज नाही. काय, शेतीची अवजारे आहे, खत वैरण साठवण्यासाठी जागा आहे, उत्पन्न साठवण्यासाठी गोडाऊन केलंय छोटंसं, इथं गोठा केला जनावरांना, जमीन धारकाच्या कुटुंबातील व्यक्तींच्या सेवकांच्या कुळांच्या निवासाठी छोटीशी रूम बांधली आहे, किंवा लागवडी संबंधीच्या त्यांच्या व्यवस्थेचा एक अभिन्न भाग म्हणून कोणत्याही प्रयोजनासाठी बांधलेले बांधकाम, म्हणजे छोटंसं चाळ बांधली कांद्याची, तर हे काय आहे, लागवडीसाठी किंवा लागवडीनंतर उत्पादन जे झालंय ते साठवण्यासाठी आमच्याकडे वेगवेगळ्या गोष्टी आम्ही शेताच्या इमारतीच्या डेफिनेशनमध्ये ऍड केलेल्या आहेत, जे की आम्ही तिथे शेतावर बांधू शकतो. त्यानंतर गावठाण. आता गावठाणची डेफिनेशन लिहून ठेवा. याच्यामध्ये कलम 122 मध्ये या महसूल संहिता जी आहे, तर त्या महसूल संहितेमधील कलम 122 जे आहे त्याच्यामध्ये त्या कलमानुसार जे गावाचा नकाशा डिक्लेअर केला जातो, गावाच्या नगराच्या शहराच्या जागेमध्ये समाविष्ट असलेली जमीन. आता जेव्हा 122च्या कलमानुसार एक एरिया निश्चित केला जातो आणि त्याला डिक्लेअर केलं जातं की हे गावठाण आहे, त्याला गावठाण म्हटलं जातं. मग ते गावामध्ये असू शकतं, शहरामध्ये असू शकतं, काही प्रॉब्लेम नाही. शहरामध्ये सुद्धा गावठाण असू शकतं, नाही तर म्हणणार की गावठाण फक्त गावातच असेल शहरात नसेल, असं काही नाही. प्रत्येक शहरामध्ये, नगरामध्ये, गावामध्ये गावठाणचा एरिया डिक्लेअर केला जातो. तो 122 कलमानुसार आहे. हे कृपया लिहून ठेवा. नंतर शासकीय पट्टेदार. आता शासकीय पट्टेदार मध्ये काय म्हटलंय, जो शासनाचा काय असणार आहे, शासनाकडून जमीन जी आहे ती भाडोत्री घेणार आहे, राईट ना. पट्ट्याने जमीन धारण करणारी व्यक्ती जो काय असणार आहे, कलम 38 नुसार शासनाकडून जमीन धारण करते. आता हे कलम 38 पाठ करायची गरज नाही इथे, फक्त लक्षात ठेवा की शासकीय पट्टेदार म्हणजे काय असणार आहे, शासनाची जमीन भाडोत्री त्याने घेतलेली आहे. त्यानंतर जमीन धारण करणे किंवा जमीन धारक असणे किंवा जमिनीचा धारक असणे, या केसमध्ये काय, वैधरित्या जमिनीवर त्याचा कब्जा आहे, म्हणजे व्हॅलिड कब्जा आहे, कायदेशीर त्याच्याकडे कब्जा आहे. त्यानंतर जमीन धारण किंवा धारण जमीन होल्डिंग, या धारकाने धारण केलेल्या जमिनीचा भाग. त्यानंतर धारण जमिनीच्या संबंधात सुधारणा. आता याच्यामध्ये सुधारणा म्हणजे काय, जमिनीमध्ये आम्ही सुधारणा कशासाठी करतो, किंवा जेणेकरून जमिनीची किंमत वाढावी, त्याच्यातून फायदा व्हावा, आणखीन चांगल्या पद्धतीने पीक यावं, त्यासाठी मग सपाटीकरण असेल, जलसिंचनाच्या सुविधा असतील, त्या सर्व बाबी याच्यामध्ये येणार आहेत. आता याला अपवाद पण आहेत, परंतु त्याच्यावर जास्त फोकस न करता आपण काय करायचं आहे, हे क ख ग किंवा क ख ग आणि ड इथपर्यंत या गोष्टी लक्षात घ्या. त्याच्यापेक्षा जास्त काही करायची गरज नाही, कारण की कन्फ्युजन होणार आहे त्यापेक्षा जास्त. त्यानंतर संयुक्त धारण किंवा संयुक्त भोगवटदार. आता इथं काय संयुक्त आहे, संयुक्त म्हणजे काय, दोन लोकांमध्ये किंवा दोनपेक्षा जास्त लोकांमध्ये ते त्या जमिनीची मालकी व किंवा त्या जमिनीचे ते भोगवटदार आहे किंवा संयुक्त त्यांनी धारण केलेले आहे. जमिनीचे सहहिस्सेदार म्हणून धारण करणारे धारक किंवा भोगवटदार असा त्याचा अर्थ होतो, किंवा अन्य रीतीने असो त्यांच्या हिस्स्याची मोजून मापून विभागणी करण्यात आली नाही असे धारक किंवा भोगवटदार. जेव्हा जमीन संयुक्त धारकांनी किंवा संयुक्त भोगवटदारांनी धारण केली असेल, तेव्हा धारक किंवा भोगवटदार या अर्थ सर्व संयुक्त धारक किंवा संयुक्त भोगवटदार असा होतो. आता थोडक्यात काय की दोनपेक्षा जास्त किंवा एकापेक्षा जास्त लोकांच्या नावावर एखादी जमीन आहे तर त्याला आपण संयुक्त भोगवटदार म्हणतो. इतकंसं इनफ आहे, बाकीचं टेक्निकल बाबीमध्ये जाऊ नका. पुढचा मुद्दा आहे जमीन. या केसमध्ये काय म्हटलंय, जमिनीपासून मिळवण्याच्या फायद्याच्या की आणि भूमीस संलग्न असलेल्या वस्तूंचा किंवा भूमीस संलग्न असलेल्या वस्तूंशी कायम जोडलेल्या कोणत्याही वस्तूंचा आणि तसेच गावाच्या किंवा निश्चित केलेल्या इतर प्रदेशांच्या महसुलातील किंवा खंडातील हिस्सा त्यावरील आकार यांचा समावेश याच्यामध्ये होतो. त्यानंतर 17 नंबरचा काय म्हटलंय, जमीन मालक. जमीन पट्ट्याने देणारा, राईट ना, म्हणजे भाडोत्री जमीन देणारा तो काय,
जमीन मालक आहे. त्यानंतर भूमी अभिलेखमध्ये काय म्हणतोय की भूमी अभिलेख म्हणजे त्या पर्टिक्युलर एखाद्या जमिनीचा राईट ना, तो काय असणार तुमच्या धारण जमिनीच्या एकत्रीकरणाच्या योजनेचा नकाशा किंवा आराखडा म्हणजे काय असणार आहे, तो भूमी अभिलेख असणार आहे. जमीन महसूल, आता इथे महसूल मध्ये काय म्हटलंय की कोणत्याही प्रकारचा, ज्या केसमध्ये आम्ही तुमच्याकडून काय करतोय, राज्य शासनाला पैशाच्या स्वरूपात सर्व रकमा राज्य शासनाने त्या त्यावेळी अंमलात आणलेल्या कोणत्याही कायद्याच्या नुसार किंवा त्यानुसार लावलेला उपकर किंवा पट्टी असा होतो. जमीन महसूलची डेफिनेशन काय की जमीन महसूल म्हणजे तुमच्या जमिनीवर जी व्यक्ती धारण करते त्या जमिनीची मालकी ज्या व्यक्तीकडे आहे किंवा जी व्यक्ती ती जमीन कसते ज्याने धारण केलेली आहे त्या व्यक्तीकडून आम्ही कोणत्या प्रकारचा टॅक्स वसूल करतो, उपकर असू द्या, पट्टिका असू द्या, महसूल असू द्या, तो सर्व प्रकारचा महसूल याच्या जमीन महसूलच्या डेफिनेशन मध्ये येणार आहे. 21 मध्ये काय म्हटलंय, अकृषिक आकारणी नॉन ॲग्रिकल्चर असेसमेंट. या केसमध्ये काय, अकृषक उपयोजनासाठी जमिनीच्या उपयोगाच्या संदर्भात या संहितेच्या तरतुदीनुसार किंवा नियमानुसार जमिनीवर निश्चित केलेली आकारणी. ज्यावेळेस ॲग्रिकल्चर लँडला नॉन ॲग्रिकल्चर लँडमध्ये आम्हाला आकारणी करायची आहे तर त्या केसमध्ये काय, तर या कायद्यानुसार जी काही पद्धती आहे त्याच्यानुसार आम्ही आकारणी करू, राईट ना, अकृषिक आकारणी. भोगवट्याची जमीन ऑक्युपन्सी या संज्ञेचा अर्थ भोगवटादाराने धारण केलेल्या जमिनीचा भाग. आता भोगवटादार मध्ये पण डेफिनेशन आहे वेगवेगळ्या किंवा त्याच्यामध्ये दोन वेगळे आहेत ते आपण बघूयात. तर इथे भोगवट्याची जमीन म्हणजे काय, भोगवटादाराने धारण केलेली. भोगवटादार म्हणजे काय माहिती आहे, या संज्ञेचा अर्थ कुळ किंवा शासकीय पट्टेदार खेरीज म्हणजे कुळ किंवा शासकीय पट्टेदार जो भाडोत्री जमीन करतो आहे त्याच्या व्यतिरिक्त बिनदुमाला म्हणजे काय, ज्याच्यावर काय आहे, महसूल जमा करण्याचा अधिकार राज्याचा आहे, शासनाचा आहे. बिनदुमाला जमिनीचा प्रत्यक्ष कब्जा असलेला धारक असा होतो. भोगवटादार मध्ये काय, प्रत्यक्ष कब्जा, परंतु प्रत्यक्ष कब्जा असणारा धारक हा कुळ असेल त्या बाबतीत भूमीधारक किंवा वरिष्ठ जमीन धारक हा भोगवटादार असेल असे म्हणण्यात येईल. जर त्याच्यावर असं असेल की जो भोगवटादार आम्ही काय म्हटलंय, प्रत्यक्ष कब्जा असेल तर त्याला आम्ही भोगवटादार म्हटलं, परंतु प्रत्यक्ष कब्जा नाहीये, प्रत्यक्ष कब्जा हा कुळाचा आहे किंवा त्याच्यावर काम करणाऱ्या व्यक्तीचा आहे, मग त्या केसमध्ये त्या जमिनीचा वरिष्ठ मालक त्या जमिनीचा वरिष्ठ मालक म्हणजे कोण, तर भोगवटादार वर्ग 1 चा मालक जो ऍक्च्युअल मध्ये ओनर आहे जमिनीचा. भोगवटादार वर्ग 2 मध्ये काय असतो, पुढे हा मुद्दा येईल, आता सध्या लक्षात ठेवा. भोगवटादार मध्ये दोन वर्ग आहेत. भोगवटादार मध्ये वर्ग 1 मध्ये ओनर आहे आणि 2 मध्ये भोगवटादार वर्ग 2 मध्ये जो शेती काय करतोय शेती कसतोय, त्याला दिलेली आहे शेती करण्यासाठी, तर तो भोगवटादार वर्ग 2 मध्ये येतो. भोगवटा ऑक्युपेशन कब्जा, भोगवटा म्हणजे कब्जा, जमिनीवरचा भोगवटा करणे म्हणजे जमिनीवरचा कब्जा घेणे. पारडी जमीन याचा अर्थ गावठाणातील घरांशी संबंधित असलेली लागवड केलेली जमीन. घरांशी संबंधित आहे किंवा लागवड केलेली, तर जेवढी जमीन आहे लागवड केलेली किंवा घरांशी संबंधित त्या सर्व जमिनीला पारडी जमीन म्हणतोय. त्यानंतर हे पारडी जमीन लिहून ठेवायचा. त्यानंतर कोणत्या क्षेत्राच्या संबंधात लोकसंख्येची डेफिनेशन म्हणजे रिसेंटची आकडेवारी. त्यानंतर विहित लिहित नाही आपण. मान्यताप्राप्त अभिकर्ता रिकॉग्नाइज एजंट या संज्ञेचा अर्थ या कायद्यानुसार कार्यवाहीतील कोणत्या पक्षकारांनी अशा कार्यवाहीमध्ये त्याच्या वतीने उपस्थित राहण्यासाठी किंवा अर्ज करण्यासाठी आणि इतर कामे करण्यासाठी लेखी प्राधिकृत केलेली व्यक्ती. आता इथं मान्यताप्राप्त अभिकर्ता म्हणजे काय, एखाद्या वकिलाला आमच्या वतीने त्याला सांगितलं की तू कायद्याचे कामं करायचे किंवा जे काही आता वाद चालू आहे त्याच्यावर तुम्ही आमचं आम्हाला रिप्रेझेंट करायचं, तर त्या व्यक्तीला मी मान्यताप्राप्त अभिकर्ता म्हणतोय. पुन्हा एकदा लिहायची गरज नाही. संबंधित कुळ वहिवाट कायदा, आता या कायद्याशी संबंधित कोणते तर 1948चा मुंबई प्रांतचा. आता हा कधीसाठी होता, एरिया जर आपण बघितला तर किनारपट्टीचा एरिया जास्त करून पकडा. त्यानंतर हैदराबादचा हा काय मराठवाड्याचा एरिया 1950चा कायदा असणार आहे आणि विदर्भाचा हा त्यावेळेसचा काय मध्य प्रांताचा भाग होता विदर्भ. तर यांच्यासाठी असे 3 वेगवेगळे कायदे लागू होते आणि त्यांना मर्ज करून काय केलं आपण तिघांना पण आता एकच 66चा कायदा कार्यरत आहे. महसूल अधिकारी कोण, पाठ करायची गरज नाहीये. महसुली वर्ष काय माहिती आहे तुम्हाला. त्यानंतर साजा म्हणजे काय हे लिहून ठेवा. कलम 4 नुसार साजा म्हणून रचना करण्यात आलेल्या तालुक्यातील गावांचा गट, या गटामध्ये साधारणपणे 1 ते 15 गावे असू शकतात. साजामध्ये 1 ते 15 गावे असू शकतात, कृपया लिहून ठेवा. साठवणुकीचे यंत्र स्टोरेज डिव्हाइस पाठ करत नाही आपण. उपविभागीय अधिकारी लिहायची गरज नाही. भूमापन क्रमांकाचा पोट विभाग हे सुद्धा लिहायची गरज नाही. इथे काय म्हटलंय, भूमापन क्रमांकाच्या ज्या विभागाचे क्षेत्रफळ आणि आकारणी भूमी अभिलेखात ज्या भूमापन क्रमांकाचा तो असेल त्या क्रमांकानंतर दर्शक क्रमांक देऊन स्वतंत्रपणे नोंदला जातो, त्याला पोट क्रमांक म्हटलं जातं. म्हणजे जो ओरिजिनल आहे जो क्रमांक त्याच्यानंतर हा ऍड केला जातो तर त्याला पोट विभाग म्हटलं जातं किंवा
पोट क्रमांक किंवा त्याला उप कलम देऊन त्याला ऍड केला तर त्याला पोट विभाग म्हटलं जातं. भूमापन निशाणी पुन्हा एकदा पाठ करायची गरज नाही आहे. भूमापन क्रमांक पुन्हा एकदा पाठ करायची गरज नाही आहे. त्यानंतर वरिष्ठ धारक सुपेरियर होल्डर, यामध्ये काय म्हटलं, या संज्ञेचा अर्थ इतर भूमिधारकांकडून, ज्यांना कनिष्ठ भूमिधारक म्हटलं, इतर म्हणजे कोण, कनिष्ठ भूमिधारक यांच्याकडून खंड किंवा जमीन महसूल घेण्याचा अधिकार ज्या भूमिधारकाचा आहे तो. म्हणजे कोण, हा वर्ग 1 चा ऑक्युपायर, आलं लक्षात, ताबाधारक. वर्ग 1 चा ताबाधारक जो वरिष्ठ धारक त्याला म्हणतो आपण, तो काय आहे, मालक आहे. आणि तो काय करतो, त्याच्या शेतातल्या शेतावर काम करण्यासाठी लोक नेमतो. म्हणजे लोक आहे त्यांना कनिष्ठ धारक म्हटलं, नेमलेल्या लोकांना कनिष्ठ धारक म्हणतो. आणि त्यांच्याकडून हा काय करतो, खंड किंवा जमीन महसूल घेतो. त्याचा अधिकार आहे, कारण की तो ओनर आहे. आलं लक्षात, हा वरिष्ठ धारक आहे. भूमापन अधिकारी पुन्हा एकदा पाठ करायची गरज नाही. काय म्हटलंय, कुळ किंवा टेनंट या संज्ञेचा अर्थ पट्टेदार असा होतो. मग तो लेखान्वये जमीन धारण करणारा असो किंवा तोंडी करारानुसार जमीन धारण करणारा असो, आणि त्यामध्ये कब्जासहित कुळाचे हक्क गहाण घेणाऱ्या व्यक्तीचा समावेश होतो. परंतु त्यामध्ये प्रत्यक्षपणे राज्य शासनाकडून जमीन धारण करणाऱ्या पट्टेदाराचा समावेश होत नाही. ह्या कृपया लिहून ठेवा. जेव्हा आम्ही म्हणतो ना कुळ, तो कुळ काय असतो, खाजगी व्यक्तीकडून काय करतो, जमीन घेतो आणि तो कसतो. मग तो करार लेखी झाला असेल किंवा तोंडी झाला असेल, काही प्रॉब्लेम नाही. आलं लक्षात, त्याला कुळ म्हटलेला आहे. राईट. यामध्ये कब्जासहित कुळाचे हक्क गहाण ठेवणाऱ्या व्यक्तीचा समावेश होतो. म्हणजे कुळांचे जे अधिकार आहेत वेगळे कब्जा करण्याचे, तर ते अधिकार याच्यामध्ये नसतात. राईट. त्यामुळे इथे टेनंटची डेफिनेशन काय, तुम्ही भाडेपट्टीने काय करतात, असा काही शेती करायला घेतात, याच्यामध्ये तुमचा लेखी किंवा तोंडी करार होतो. राईट ना, याला कुळ म्हटलं जातं. राज्य शासनाकडून भाडेपट्टीने ज्या जमिनी दिल्या जातात काम शेती करण्यासाठी, त्यांच्यावर जे काम करतात त्यांचा कुळाच्या डेफिनेशनमध्ये समाविष्ट होत नाही किंवा त्यांचा समावेश होत नाही. कृपया लिहून ठेवायचं. भोगवट्यात नसलेली जमीन म्हणजे काय, अनऑक्युपाइड लँड. भोगवटादार कुळ किंवा शासकीय पट्टेदार यांनी धारण केलेल्या जमिनी व्यतिरिक्त जमीन असा होतो. म्हणजे आम्ही जेवढे काय नोंदणी केलेली आहे, तर भोगवटेदार आहे किंवा कुळ आहे किंवा शासकीय पट्टेदार आहे, यांच्या व्यतिरिक्त इतर जमीन असणार आहे, तर त्या जमिनीला आम्ही काय म्हणतोय, गावातील ती भोगवट्यात नसलेली जमीन म्हटलंय. नागरिक क्षेत्र हा काय असणार आहे, महानगरपालिका नगरपालिकेचा एरिया. पुढची डेफिनेशन काय, गाव. काय म्हटलंय गावच्या डेफिनेशन मध्ये, या नगराचा किंवा शहराचा किंवा गावाच्या नगराच्या किंवा शहराच्या सर्व जमिनींचा समावेश होतो. नाहीतर फक्त गाव म्हटलं की फक्त ग्रामीण भागातल्या जमिनींचा समावेश होतो असं कृपया विचार करू नका. डेफिनेशन वेगळी आहे, लिहून ठेवायची. वाडा जमीन आणि पारडी जमीन याच्यामध्ये एकमेकांशी रिलेटेड आहे. पारडी जमीनमध्ये काय बघितलं आपण, की जिथे गावठाणचा एरिया आहे आणि इमारत बांधलेली आहे किंवा ती जमीन लागवडी योग्य आहे किंवा लागवडीखाली आहे, त्याला पारडी जमीन म्हटलं. वाडा जमीनमध्ये काय, गुरे ढोरे बांधण्यासाठी किंवा पीक वैरण किंवा खत तत्सम वस्तू साठवण्यासाठी वापरलेली गावठाणातील खुली जागा. राईट. गावठाणातल्या ओपन स्पेस आहे, परंतु त्या ओपन स्पेसचा उपयोग गुरेढोरे बांधण्यासाठी किंवा पीक वैरण चारा जपून ठेवण्यासाठी किंवा झाकून ठेवण्यासाठी केला जातो. याला वाडा जमीन म्हटलं जातं. या 44 डेफिनेशन आहे. याच्यापैकी कोणत्या लिहायच्या पुन्हा एकदा सांगतो. पहिली, कृषी वर्ष लिहा, तुम्हाला कंपल्सरी लिहायची आहे. त्यानंतर सीमांची चिन्ह लिहायची गरज नाही. इमारतीची जागा सुद्धा लिहायची गरज नाही. प्रमाणित प्रत लिहायची गरज नाही. चावडी लिहा. त्यानंतर भूसंपत्ती लिहायचं आहे. शेतातील इमारत, फक्त शेतातील इमारत लिहा, त्यात सगळ्याच बाबी आहे, ठीक आहे ना. त्यामुळे ती फक्त इमारत लिहून पुढे शेतातील इमारत लिहून क्वेश्चन मार्क करा, तुमच्या लक्षात येऊन जाईल. गावठाण त्याची डेफिनेशन प्रॉपर लिहायची, कलम 122 नुसार आहे. त्यानंतर शासकीय पट्टेदार लिहून ठेवला तुम्ही, की जो शासनाकडून जमीन घेतो. जमीन धारण करणे हे लिहायची गरज नाही. धारण जमीन सुद्धा लिहायची गरज नाही. सुधारणा सुद्धा लिहायची गरज नाहीये. वाचून घेतल्या बस झालं, कन्फ्युजन करून घ्यायचं नाही त्यामध्ये. संयुक्त धारण काय असणार आहे, इथे एकापेक्षा जास्त लोकांचे नावं त्या पर्टिक्युलर जमिनीच्या भोगवट्यावर आहे. त्यानंतर जमीन लिहायची गरज नाही. त्यानंतर जमीन लिहा. त्यानंतर जमीन मालक लिहायची गरज नाही. भूमी अभिलेख लिहायची गरज नाही. जमीन महसूल समजून घ्या, लिहायची गरज नाही पुन्हा एकदा. त्यानंतर 20 विधी व्यवसाय अजिबात नाही. पुढे काय, अकृषित आकारणी हा लिहिला गेला पाहिजे. भोगवट्याची जमीन लिहा, भोगवटदार लिहा पाहिजे असेल तर. जमिनीचा भोगवटा करणे लिहायची गरज नाही. पारडी जमीन कंपल्सरी लिहा. आणि त्याच्यानंतर मान्यता प्राप्त अभिकर्ता, तर हा पुन्हा एकदा म्हणजे जे लोकसंख्या विहित मान्यताप्राप्त अभिकर्ता ही कोणताही लिहू नका. संबंधित कुळ वहिवाट कायदा, कोणत्या 3 कायद्यांचा संदर्भ इथे आहे, तर तिन्ही कायदे लिहून ठेवायचे. महसूल अधिकारी महसूल वर्ष लिहायची गरज नाही. साजा मुद्दा लिहायचा. स्टोरेज डिव्हाइस लिहायची गरज नाही. उपविभाग अधिकारी लिहायची गरज नाही आहे. भूमापन क्रमांकाचा पोट विभाग सुद्धा लिहू नका. टेक्निकल बाबी आहे त्या लिहिणार नाही आपण. भूमापन निशाणी, भूमापन क्रमांक अजिबात पुन्हा एकदा लिहू नका. वरिष्ठ धारक हवा असेल तर लिहून ठेवा. भूमापन अधिकारी पुन्हा एकदा आला लिहायची गरज नाही. कुळ कंपल्सरी लिहिणार आहात, काय येत नाही ते पण लिहायचं. त्यानंतर भोगवट्याखाली नसलेली जमीन समजून घ्या, लिहून घ्या.
नागरिक क्षेत्र लक्षात येऊन जाईल, गावमध्ये शहरं पण आहेत ते लक्षात घ्यायचं, वाडा जमीन कंपल्सरी नोट्समध्ये लिहिली गेली पाहिजे. ठीक आहे इथपर्यंत. आता पुढे आहे आपला मुद्दा जमिनीचे वर्ग आणि प्रकार. आता इथे जमिनीचे वर्ग व प्रकार, आता याच्यापैकी काही जे मुद्दे आहेत ते आपण डेफिनेशन मध्ये बघितले असणार आहे. इथे जे नवीन असतील ते ऍड करायचे आणि जे वेगळे असतील जे लक्षात येत नावावरून लक्षात येत आहे तर ते नाही लिहिले तरी चालेल, परंतु जे मुद्दे आपण लक्षात येणार नाही वाचल्यानंतर ते आपण कंपल्सरी नोट्समध्ये लिहायचे. दुमाला, आता दुमालाचे डेफिनेशन तुम्हाला माहिती आहे. दुमालाला काय म्हटलं आपण इथे, ज्या जमिनीचा महसूल वसूल करण्याचा शासनाचा अधिकार पूर्णतः किंवा अंशतः एखाद्या दुसऱ्या व्यक्तीकडे किंवा संस्थेकडे मालकी हक्काने हस्तांतरित होतो अशा जमिनीला काय म्हणतात, दुमाला अर्थात इनाम जमिनी म्हटलं जातं. राईट, इनाम जमिनी लक्षात घ्यायचं. दुमाला किंवा इनाम असा कोणताही शब्द आला तरी माझ्या लक्षात यायला हवा. गावठाण किंवा गावातील जागा, आता हे गावठाणमध्ये काय म्हटलं आम्ही, 1966चा जो जमीन महसूल कायदा आहे त्याच्यामध्ये 122 या डेफिनेशनमध्ये जेवढा काही एरिया प्रत्येक गावामध्ये आम्ही डिफाईन करतो त्या नगराच्या, गावाच्या किंवा शहराच्या जागेमध्ये समाविष्ट असणारी जमीन ही गावठाण म्हणून ओळखली जाते. धारण जमीन हे डिस्कस केलं आहे, धारकाने धारण केलेला जमिनीचा भाग. जमिनीची संज्ञा सुद्धा डिस्कस केली आहे. जमिनीपासून मिळवण्याचा फायदा किंवा फायद्याच्या किंवा भूमी संलग्न असलेल्या वस्तूंचा किंवा भूमी संलग्न असलेल्या वस्तूंशी कायम जोडलेल्या कोणत्याही वस्तूंचा, तसेच गावाच्या किंवा निश्चित केलेल्या इतर प्रदेशांच्या महसुलातील किंवा खंडातील हिस्सा किंवा त्यावरील आकार यासह असलेल्या मोकळ्या जमिनीचा सुद्धा याच्यामध्ये डेफिनेशनमध्ये समावेश होतो. म्हणजे पुन्हा एकदा ब्रॉड ठेवायचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर भोगवट्याची जमीन, भोगवटा धारकाने धारण केलेली, लिहायची गरज आहे का आपल्याला, नाही. पारडी जमीन, पारडी असायला पाहिजे, पारडी ड वर रफार पाहिजे. ते काय म्हटलंय, पारडी जमीन म्हणजे गावठाणातील घरं आणि लागवड, राईट ना, गावठाणातलीच जागा परंतु जी लागवड केली किंवा घरं बांधलेली अशी जमिनीला पारडी जमीन म्हणतो. भोगवट्यात नसलेली म्हणजे काय, भोगवटादार, कुळ किंवा शासकीय पट्टेदार यांनी धारण केलेल्या जमिनीच्या व्यतिरिक्त जी जमीन असेल त्याला भोगवट्यात नसलेली जमीन म्हणतो. ही पण मुद्दा बघितला आपण. वाडा जमीन हा पण मुद्दा बघितलाय. गुरे ढोरे बांधण्यासाठी किंवा वैरण किंवा खत किंवा तत्सम वस्तू ठेवण्यासाठी गावठाणातील खुली जागा, ओपन स्पेस आहे वाडा जमीनमध्ये. आणि पारडी जमीनमध्ये काय, एक तर लागवड एरिया, लागवड केलेली, अदरवाईज तुमची इमारत बांधलेली किंवा घर बांधलेली जागा असणारे पारडीमध्ये. वाडा जमीनमध्ये ओपन जागा आहे, गुरं बांधण्यासाठी वापरतात किंवा त्याच्यावर तुम्ही काय करतात, वैरण चारा साठवणुकीसाठी ती जागेचा वापर केला जातो. खजान जमीन किंवा इथे खजान जमीनच्या तिथे खार जमीन लिहून ठेवा. खजान जमीन किंवा खार जमीन. खार जमीन माहिती आहे कुठे असते, समुद्रकिनारी, राईट. आणि इथे काय, लागवडीखाली आणता येणारी जमीन, लक्षात घ्या, अदरवाईज कन्फ्युजन होईल. लागवडीखाली आणता येते, राईट ना, लागवडीखाली आणता येते परंतु ज्यावेळेस भरती येते, भरतीमुळे ती पाण्याखाली जाऊ शकते. मला लक्षात. खजान जमिनीला खार जमीन सुद्धा म्हणतात, ते सुद्धा लिहायला काय हरकत नाही. त्यानंतर नजूल, नजूल जमीन म्हणजे लक्षात घ्या इथे काय, नजूलमध्ये दीर्घ किंवा अल्प मुदत भाडेपट्ट्यावर देऊ शकतो, राईट ना, शासनाची जमीन आहे. पुन्हा एकदा बघा, मी काय करतो त्याला तोडून तोडून वाचतोय. दीर्घ मुदत किंवा अल्प मुदत भाडेपट्ट्यावर किंवा ना भरपाई करारावर दिलेल्या जमिनीसह, राईट ना, म्हणजे हे जे नजूल आहे हे काय, जी जमीन देतोय आम्ही सरकारची तर ती दीर्घ मुदत किंवा अल्प मुदत भाडेपट्ट्यावर देतोय किंवा ना भरपाई करारावर देतोय. तर या जमिनीचा उपयोग इमारत, रस्ता, बाजार, क्रीडांगण यासारख्या अकृषिक प्रयोजनासाठी किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक प्रयोजनासाठी वापरण्यात येत असेल तर या जमिनीला काय म्हटलं, किंवा भविष्यात असा वापर होणार असेल तर या जमिनीला काय म्हणतो आपण, नजूल जमीन होतो. कृपया नजूल जमिनीचा मुद्दा लिहून ठेवायचा. ब्रेक करा. पहिला, शासनाची जमीन आहे, शासकीय जमीन आहे, दीर्घ मुदत किंवा अल्प मुदत भाडेपट्ट्यावर देतोय किंवा ना भरपाई करारावर देतोय, तीनपैकी एका याच्यावर देणार आहे. ही जमीन दिल्यानंतर त्या जमिनीवर अकृषी कामासाठी उपयोग होणार आहे, मला लक्षात, किंवा होत आहे किंवा भविष्यात होणार आहे या अनुषंगाने ती नजूल जमीन म्हटलं जातं. नंतर जमिनीचा वर्ग, जमिनीच्या वर्गामध्ये वर्कस, कोरडवाहू, भाताची जमीन किंवा बागायत जमीन. आता वर्कस जमिनीलाच काय म्हटलं जातं, भाताची जमीन, राईट ना, भात शेतीची जमीन म्हटलं जातं. कोरडवाहू बागायत जमीन हे तुम्हाला माहिती आहे, जिथे पाण्याचे मान्सूनवर अवलंबून आहे ती कोरडवाहू, आणि बागायतची काय की कोणता तरी सोर्स आहे पाण्याचा शेतीसाठी, तर त्याला जमिनीचा वर्ग या पद्धतीने 3 कॅटेगरी इथे केलेल्या आहेत. 16 आणे वर्गीकरणाची जमीन. आता 16 आणे म्हणजे आपण ज्यावेळेस चलन हे होतं, राईट ना, आणेचं चलन होतं. 16 आणे म्हणजे आता आपण म्हणायचो की 16 आणे इज इक्वल टू 1 रुपया, 1 रुपया. तर 16 आणे हे जे होतं तर ती आणेवारीच्या याच्यामध्ये हा काउंट केला जायचा. आता सध्या तुम्हाला टेक्निकल ते जायची गरज नाही. 16 आणे वर्गीकरणाची जमीनमध्ये काय म्हटलंय, राज्य शासनाने विहित केलेल्याप्रमाणे 16 आणे वर्गीकरणानुसार असतील असे घटक साधन प्रमाणातील मृदा एकक असणारी जमीन, म्हणजे शासनाने ठरवून दिलेले काही एकक आहेत किंवा युनिट्स आहेत, तर ते जर मॅच होत असेल त्याला आपण 16 आणे वर्गीकरणाची जमीन म्हणूयात. इतकंसं लक्षात ठेवलं तरी चालेल. थोडा टेक्निकल मुद्दा आहे त्यामुळे टेक्निकल मुद्दे शक्यतो अवॉइड करायचे. आता वाजिब उल अर्ज,
आता हा मुद्दा लक्षात ठेवायचा, याच्यावर विचारला जाऊ शकतो. जसं नजूल महत्वाचा आहे तसं वाजिब उल अर्ज पुन्हा महत्वाचा आहे. इथे काय म्हटलंय, जमीन किंवा पाणी दोन्ही मुद्दे. आपण आता जमिनीचा मुद्दा इथे विचारात घेणार आहे, पाण्याचा मुद्दा विचारात नाही घेणार, राईट, कारण की आपण जमिनीशी जास्त जो काही आपला चॅप्टर आहे किंवा जो कायदा आहे तो जमिनीशी संबंधित आहे. त्यामुळे अशी कोणतीही जमीन राज्य शासनाची किंवा स्थानिक प्राधिकरणाच्या मालकीची नाही, राईट ना. जमीन, आता पाण्याचा मुद्दा मी काढून टाकतोय, तर अशा जमिनीतील, राईट ना, अशा जमिनीवर जाण्या येण्याचा हक्क असेल किंवा अन्य वहिवाट असेल तर याबाबत काय असणार आहे, प्रत्येक गावातील ठरवलेल्या किंवा दिवाणी न्यायालयाने हुकूम दिलेल्या, की बाबा दिवाणी न्यायालयाने हुकूम दिला किंवा हा जो एरिया आहे किंवा ही जी जमीन आहे ही काय आहे, तिचा वापर कसा असणार आहे, तर तो दिवाणी न्यायालय आपल्या आदेशाद्वारे हुकूम देतो आणि जिल्हाधिकारी काय करतात, त्या आदेशाला काय करतात, जिल्हाधिकारी प्रसिद्ध करतात, अभिलेख म्हणून, रेकॉर्ड म्हणून प्रसिद्ध करतात आणि या रेकॉर्डला काय म्हणतो आपण, वाजिब उल अर्ज म्हणतात. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. जमीन किंवा पाणी याचा उपयोग कसा करायचा, कोणाची मालकी नाही येते, मग अशा केसमध्ये काय म्हणतो, प्रत्येक गावातील ठरवलेल्या किंवा दिवाणी न्यायालयाने हुकमाद्वारे निश्चित केलेल्या जो रिवाज आहे, ज्या रीती आहे, ज्या पद्धतीने ह्या गोष्टी चालू राहिल्या पाहिजे असं एक तर गावातल्या लोकांनी म्हटलं किंवा दिवाणी न्यायालयाने म्हटलंय, असा आदेश दिला, तो आदेश रेकॉर्ड म्हणून जिल्हाधिकारी प्रसिद्ध करतात, त्याला वाजिब उल अर्ज म्हणतात, लिहून ठेवायचं. त्यानंतर आकारी पड जमीन. आता आकारीमध्ये काय म्हटलंय, शेतजमिनीचा महसूल, तगाई अथवा अन्य शासकीय देय रक्कम भरू न शकणाऱ्या जमिनी जप्त करून जिल्हाधिकाऱ्यांच्या व्यवस्थापनाखाली आणता येतात. म्हणजे महसूल जर भरला नाही तर ती जमीन जिल्हाधिकारी जप्त करू शकतात, इतका मुद्दा लक्षात ठेवा. त्याला आकारी पडजमीन म्हटलं जातं. भूधारण पद्धती म्हणजे धारण केलेली जमीन दुमाला किंवा बिनदुमाला आहे का, आणि बिनदुमाला जर असेल तर तिला खातेदार वर्ग 1 मध्ये आहे किंवा खातेदार वर्ग 2 आहे किंवा सरकारी पट्टेदार म्हणून आहे, तर या पद्धतीने तिची वर्गवारी केली जाते. भूधारण पद्धती, भूमीची जी धारणा आहे किंवा जी जमीन आहे तिची धारण पद्धती कशी आहे. दुमालामध्ये काय की त्यावरची जो महसूल आहे तो का असणार आहे, त्या पर्टिक्युलर एरियामध्ये ते एका व्यक्तीच्या नावाने आहे, तो व्यक्ती महसूल गोळा करेल, शासन गोळा करणार नाही. बिनदुमाला जमिनीवर महसूल शासन जमा करेल, राईट. पण बिनदुमालामध्ये इथे त्या बिनदुमाला जमिनीवर जो आहे काम करणारा तो कोण आहे, खातेदार वर्ग 1 मध्ये म्हणजे स्वतः ओनर आहे, खातेदार वर्ग 2 मध्ये ओनर नाहीये, कनिष्ठ ओनर आहे, कनिष्ठ मालक आहे, राईट ना, तो त्याच्यावर काम करतोय आणि शासकीय जमीन आहे आणि ती भाडेपट्ट्याने दिलेली आहे असा व्यक्ती आहे. म्हणजे असे 3 वर्गवारी बिनदुमालामध्ये येतात. अशा पद्धतीने भूधारण पद्धती असू शकते, लिहून ठेवायचं. मळईची किंवा जलोड जमीन, जलोड लक्षात येऊन जातं, जलोड, राईट. याच्यावरून लक्षात येऊन जातं तुमच्या की जो जलमय प्रदेश आहे आणि तो काय झाला आता थोडासा सुकलेला आहे. इथे काय म्हटलंय, कोणत्याही तीरावर किंवा किनाऱ्यावर तयार झालेली गाळाची जमीन, याला आपण जलोड जमीन म्हणतो. आता ही जमीन कधी होते, समजा पूर आलाय किंवा नदीचे काठ आहेत आणि तिथे समजा आता ब्रह्मपुत्र आहे किंवा गंगा नदी, यांचं पात्र काय मोठं आहे खूप. मग अशा केसमध्ये जेव्हा पावसाळा संपतो त्यानंतर आपोआप काय होणार आहे, पाणी यांचं थोडंफार कमी होणार आहे आणि हे कमी झाल्यानंतर जो गाळ सोडून गेलेला आहे तीरावरती, तर ती जमीन उपलब्ध होते शेती करता. मग अशा केसमध्ये काय म्हटलंय, 2 क्रायटेरिया आहेत. तर अशा जमिनीचं क्षेत्र 1 एकरहून कमी आहे किंवा मी जर त्या जमिनीच्या शेजारी माझी शेती आहे, म्हणजे मी काय भोगवटदार आहे आणि त्याच्या शेजारीच माझी जमीन आहे आणि आता मी ही जी नवीन अर्धा एकर किंवा 1 एकर जमीन तयार झाली आहे त्या जमिनीचा वापर मी करणार आहे. मग अशा केसमध्ये भोगवटदार जो मी आहे, माझी मूळ जमिनीच्या क्षेत्राच्या 1 पेक्षा कमी असल्यास म्हणजे माझी मूळ जमीन जी आहे तर ती 5 एकर आहे. मग 5 एकरच्या 1/2 म्हणजे अर्धा एकर झालं. तर त्याच्यापेक्षा कमी असल्यास म्हणजे अर्धा एकरपेक्षा 1 एकरहून कमी किंवा अर्धा एकरवरून कमी असल्यास मला कोणत्याही प्रकारचा महसूल त्याच्यावर भरायचा नाही. परंतु याच्यापेक्षा जास्त असेल तर मला महसूल भरायचा आहे. महसूल कसा भरायचा ते जिल्हाधिकारी सांगतील, किती ठरवून देतील ते जिल्हाधिकारी ठरवतील. आणि मी म्हटलं की मी भरणार नाही महसूल आणि मला ती जमीन पण नको तुमची, तर अशा केसमध्ये त्या जलोड जमिनीचा लिलाव होऊ शकतो किंवा भाडेपट्ट्याने दिली जाऊ शकते, जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारामध्ये ते येतं. इतकं महत्त्वाचं आहे. बाकी पाठ करायची गरज किंवा लिहायची गरज नाही, बाकीचं खाली कंटेंट आहे तो वाचून घ्या. धौत जमीन, धौतमध्ये काय, आता काय इथे काय झालंय, जमिनीची धूप झालेली आहे. धूप या अँगलने लक्षात ठेवा. धूप झाल्यावर आता धूप कशी होणार आहे, समजा मोठ्या प्रमाणात काय झालंय, नदीचा पाण्याचा वेग वाढला आणि नदीच्या पात्राच्या कडेला जी उंचावर थोडीशी जमीन होती ती काय झाली, ती पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेली. आता काय झालं, त्या जमिनीची धूप झाली असं म्हणू शकतो आपण, राईट. ती जमिनी शेतीसाठी उपयोग राहिली नाही. अशा केसमध्ये जमीन किती आहे, किती धूप झाली, तर अर्धा एकरवरून जास्त असेल
अशी जेवढी जमीन तुमचं क्षेत्र आहे ते अर्ध्या एकरहून जास्त असेल तर त्या जमिनीच्या धारकाला त्या प्रमाणामध्ये महसूल कमी करता येतो किंवा तो महसूल कमी केला जातो. त्या प्रमाणामध्ये महसूल कमी करण्याचा अधिकार पुन्हा एकदा इथे कलेक्टरचा आहे. परंतु इथे काय म्हणणार आपण, धुपीमुळे गेलेल्या त्या जमिनीच्या संबंधित आकारणीत कपात करण्यात आली असेल तर ती जमीन पुन्हा प्रकट झाल्यावर पुन्हा त्या प्रकारची तेवढी जमीन पुन्हा काय झालं, नदीने गाळ वाहून आणला आणि तो तिथे ठेवला. मग माझ्या एरियामध्ये जो अगोदरची एरिया होता अर्धा एकरचा तो वाहून गेलेला, तर आता पुन्हा एकदा तो पुनर्स्थापित झाला. त्या केसमध्ये मला नव्याने महसूल आकारला जाणार आहे माझ्याकडून. त्यानंतर ओलिताची जमीन पाठ करायची गरज आहे का, नाही. पाटबंधाऱ्याच्या कामाद्वारे जलसिंचन प्राप्त होणारी. त्यानंतर गाळपेर जमीन, गाळपेर नावातच आहे गाळ, राईट ना. काय म्हटलंय, राज्य शासनाकडे निहित असेल अशी नदी, नाले, तलाव, सरोवर, जलाशय, पाट, जलमार्ग सर्व स्थिर आणि प्रवाही पाण्याच्या तळाशी स्थित असलेली जमीन. आता इथे एवढं लक्षात ठेवा, फक्त वरचं काढून टाकलं तरी चालेल, कोणते कोणते जलाशयाचे प्रकार नाही लिहायचं. पण काय म्हटलं आम्ही, स्थिर आहे किंवा प्रवाही पाणी आहे. दोन्ही केसमध्ये जेव्हा नैसर्गिकरित्या पाणी आटतं आणि जमीन उपलब्ध होते, जमीन दिसू लागते, तर ती कृषीसाठी उपलब्ध केली जाते. आणि यामध्ये जी कृषीसाठी उपलब्ध होते या जमिनीला काय म्हटलं आम्ही, गाळपेर जमीन म्हणतो. लक्षात घ्या, गाळपेर जमीनमध्ये, धौत जमिनीमध्ये आणि जलद जमिनीमध्ये कसा फरक आहे. इथे काय म्हटलं आम्ही, तो प्रवाह चालू आहे, कालांतराने प्रवाह आटला आणि आता जमीन उपलब्ध झाली, तर ती कृषीसाठी कृषीसाठी ती काय होऊ शकतात, यूज केली जाऊ शकते, त्याला गाळपेर जमीन म्हणतो. परंतु यामध्ये या कायद्यातील कलम 32 आणि 33 मध्ये नमूद केलेल्या जमिनीचा समावेश होत नाही. आता हे पाठ करायची गरज नाही, एक्सेप्शन. गाळपेर जमीन म्हणजे काय, जमिनीच्या प्रकारामध्ये एवढं लक्षात ठेवूयात. फाजिनदारी जमीन, इथे काय, फाजिनदारांनी धारण केलेली आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 305 नुसार ठेवलेल्या नोंदणी पुस्तकाप्रमाणे व सारा यादीमध्ये नमूद केलेली किंवा नोंद असलेली जमिनीला आपण फाजिनदारी जमीन म्हणतो. त्यानंतर शेतजमीन, आता शेतजमीनमध्ये सगळ्याच बाबी, पिके, गवत, बागायती उत्पन्न काढणे, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, पशुधन, औषधी वनस्पतींची लागवड सगळं आहे. फक्त याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, केवळ लाकूड तोडण्यासाठी वापरलेल्या जमिनीचा त्याच्यामध्ये समावेश होत नाही. शेतजमिनीमध्ये काय म्हटलं आपण, शेतजमिनीमध्ये लाकूड तोडण्यासाठी वापरलेल्या जमिनीचा समावेश होत नाही. आलं लक्षात. म्हणजे आपण फक्त त्या जमिनीचा उपयोग झाडं वाढून लाकूड तोडतोय तर तेवढ्यासाठी करतोय, तर ती शेतजमीन असणार नाही. आता पोट खराब जमीन, पोट खराब म्हणजे काय म्हणूयात, ज्या जमिनीमध्ये काय आहे, चांगली गुणवत्ता नाही, असं त्याला पोट खराब जमीन म्हटलं जातं. काय, खडकाळ, खंदक, खाणी, नाले इत्यादी व्याप्त क्षेत्र, ज्यात पीक लागवड करता येत शक्य नाही असे लागवडी योग्य नसलेले क्षेत्र म्हणजे पोट खराब क्षेत्र आहे. आता पोट खराब क्षेत्रामध्ये दोन प्रकार आहे, एक अ वर्ग आणि ब वर्ग. आता अ वर्ग मध्ये काय आहे की असं एखादं क्षेत्र आहे जे नाले आहे, खंदक आहे, खाणी आहेत, याच्याने व्याप्त आहेत, परंतु या अंतर्गत महसुलाची आकारणी करण्यात येत नाही. हे दोन्ही प्रकार दोन्हीमध्ये येत नाही. परंतु जर तुम्ही पोट खराब वर्ग 1 मध्ये किंवा अ मध्ये बळजबरी किंवा काही कारणाने तुम्हाला वाटलं की बाबा आता इथे शेती होऊ शकते, तर शेतकऱ्याने काही पिके घेतली असेल आणि अशा पीक पाणीच्या वेळी जर त्याची नोंद झाली तर काय होणार आहे, पोट खराब अ क्षेत्रासाठी ते वहिवाटी खाली आणल्यास त्याच्यावर महसुलाची आकारणी केली जाऊ शकते. बघा, क्षेत्र खराब आहे, राईट, परंतु शेतकऱ्याला वाटलं की बाबा यूज करून बघू, राईट, तर महसूल आकारला जाणार आहे. आणि ब मध्ये जे पोट खराब क्षेत्र आहे ते याला काय म्हणतात, रस्ते, पदपद, पायवाटा आपण त्याला म्हणा, जलप्रवाह, कालवे, तलाव, याच्यामध्ये स्वतःचा कालवा सुद्धा येतो, घरातला जो स्वतःचा कालवा आहे तो सुद्धा येणार आहे, किंवा दफनभूमी, दहनभूमी अशा विशिष्ट कारणासाठी किंवा राहण्यासाठी, पाण्याच्या टाकीसाठी वेगवेगळ्या पद्धतीने जी जागा वापरली जाते या जागेवर तर कधी तुम्ही लागवड करणार नाही, त्याच्यामुळे याच्यावर कधीही महसूल आकारला जाणार नाही. सो पोट खराब क्षेत्र अ वर महसूल एखाद्या केसमध्ये आकारला जाऊ शकतो, परंतु वर्ग ब वर महसूल आकारला जाऊ शकत नाही. वर्कस जमीन भात लागवडीसाठीची असणारे, त्यानंतर जिरायत जमीन पावसाच्या पाण्यावर असणारी जी शेती आहे तर त्या किंवा पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी जी जमीन आहे त्याला जिरायत जमीन. बागायत जमीन, कॅनॉल, मोठ, पाट यांच्याद्वारे शेतीला पाणी पुरवठा होतो, काही हरकत नाही. वक्फ जमीनमध्ये काय, केंद्र सरकारने दिलेल्या नमूद केलेल्या वक्फ अधिनियम 1995 नुसार इस्लाम धर्माच्या धार्मिक कामाकरता वापरता येणाऱ्या सर्व जे धार्मिक प्रकारासाठी कारणासाठी ज्या जमिनी वापरल्या जातात त्याला वक्फ जमिनी म्हणतात, हे सुद्धा लिहून ठेवायचं. कायदा 1995चा आहे, वक्फ अधिनियम 1995 तो सुद्धा लिहा. आणि मग कशासाठी, मस्जिद आहे, ईदगाह आहे, दर्गा आहे, मकबरा आहे, कब्रस्तान आहे, धार्मिक उपासना संस्था आहे, अनाथालय आहे, अशा वेगवेगळ्या कारणासाठी वक्फ जमिनीचा वापर केला जातो.
त्यानंतर हा मुद्दा लिहून ठेवायचा. कृषी जमीन म्हणजे काय? फळे, भाजीपाला. आता इथे लक्षात घ्या, आपण इथे शेतजमीन आणि कृषी जमीन वेगवेगळे आहेत हा. तर शेतजमीनमध्ये काय म्हटलं, सगळेच आहे, राईट ना. तर इथे कृषी जमीनमध्ये काय? फळे, भाजीपाला, पीक यांचे उत्पन्न घेता येईल अशी जमीन. एखाद्या व्यक्तीने जमिनीत फक्त गवत उगवते असा उल्लेख केला, फक्त गवत म्हटलं तर त्याचा कृषी व्याख्येत समावेश होणार नाही. परंतु अशा व्यक्तीने गवत चरण्यासाठी गुरांना चरण्यासाठी गवत वाढवले असेल, अशा जमिनीमध्ये गुरांना गवत चरण्यासाठी मुक्तपणे वावर दिला असेल, अशी कृती त्याने सिद्ध करून दाखवली, तरच गवत या पिकाचा किंवा या एंटिटीचा समावेश पीक या व्याख्येमध्ये होतो, अदरवाईज होत नाही. आलं लक्षात? शेत जमिनीमध्ये लाकूड तोडण्यासाठी जी काही जमीन वापरली जाते ती नाही. कृषी जमिनीमध्ये फक्त गवत म्हटलं तर नाही, परंतु त्या गवतावर तुम्ही पशुधन आणताय आणि तिथे चराईसाठी सोडताय, तर त्या केसमध्ये ती कृषी जमीन चालणार आहे. निर्वाह क्षेत्रामध्ये काय की इथे निर्वाह होतो तुमचा. या निर्वाह होण्यासाठी मिनिमम अशा पद्धतीने म्हटलं आहे. जिरायत जमीन 16 एकर असते चालते. हंगामात पाणी मिळणारी किंवा भात जमीन 8 एकर चालते, आणि अथवा 12 महिने पाणी मिळणारी जमीन काय 4 एकर चालते. याला निर्वाह क्षेत्र म्हटलेलं आहे. आता हे 16, 8, 4 हे पाठ करायची गरज नाही, तर त्या वेगळ्या अँगलने पाठ करा. 12 महिने पाणी म्हणजे 4 एकर, त्याच्यानंतर त्याच्या दुप्पट 8 एकर हंगामात पाणी एकदा तरी मिळतंय, आणि 8 दुने 16 किंवा 4 चोक 16 जिरायत जमीन पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. हे खाली जे म्हटलंय ते पाठ करायची गरज नाही, वाचून घ्या फक्त. हां, काय म्हटलं इथे मग? जर एखाद्याने वरील जमिनींपैकी 2 किंवा अधिक प्रकारची जमीन धारण केली असेल, तर अशा जमिनींचे क्षेत्र कमाल क्षेत्रास लागू असलेल्या निकषांच्या आधारे ठरवण्यात येते. निर्वाह क्षेत्राची परिगणना करताना वर्कस जमीन वगळण्यात येते. आता पुन्हा एकदा हे पाठ करायची गरज नाही. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे कमाल क्षेत्र. कमाल क्षेत्रामध्ये काय म्हटलंय? जिरायत जमीन. आता इथे काय 48 एकर आहे, हंगामात पाणी मिळणारी 24 एकर आहे, आणि 12 महिने पाणी मिळणारी 12 महिने पाणी मिळणारी 12 एकर आहे. आता इथं तेच आहे, 12 दुने 24, 12 चोक 48, वरती पण ते सेम आहे, 4 दुने 8, 4 चोक 16. या अनुषंगाने ते कमाल क्षेत्र असणारे, निर्वाह क्षेत्र असणारे. हवा असेल तर लिहून ठेवा खाली. पुन्हा एकदा टेक्निकल बाबी पाठ करायची गरज नाही, वाचून घेऊयात. जर एखाद्याने वरील जमिनीपैकी 2 किंवा अधिक प्रकारची जमीन धारण केली असेल, तर अशा जमिनींचे कमाल क्षेत्र काय असणार आहे? 12 महिने पाणी मिळणाऱ्या जमिनीच्या 1 एकराबरोबरचे, हंगामात पाणी मिळणाऱ्या किंवा भात शेती जमिनीच्या 2 एकराबरोबरचे, आणि जिरायत जमिनीच्या 4 एकराबरोबरचे आहे, अशा आधारावर ठरवण्यात येईल. ठीक आहे. पुन्हा एकदा हे बाबी पाठ करू नका, फक्त कमाल क्षेत्र काय आपल्याला इथे काय लक्षात ठेवायचं आहे? कमाल क्षेत्र आणि निर्वाह क्षेत्र काय आहे हे लक्षात आलं पाहिजे, बाकी इनफ आहे. ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, थांबूयात. थँक्यू. सिलेबस आपल्या नोट्समधला किंवा सिलेबसमधला शेवटचा मुद्दा आहे प्रकरण 15 महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण. हा मुद्दा लिहून ठेवायचा. प्रकरण 15 पण लिहून ठेवा. महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण, रेव्हेन्यू ट्रिब्युनल एक्झामच्या अँगलने विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर 308 मध्ये व्याख्या दिलेल्या आहेत, व्याख्या पाठ करायची गरज नाही आहे. अध्यक्ष न्यायाधिकरण म्हणजे काय? न्यायाधिकरणाचा अर्थ काय द्यायचा? न्यायाधिकरण म्हणजे 309 नुसार स्थापन करण्यात आलेलं. मग 309 मध्ये तरतूद आहे, 309 कंपल्सरी आपल्याला पाठ करायचं असणार आहे. काय म्हटलं 309 मध्ये? महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण. महाराष्ट्र राज्यासाठी महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण या नावाने ओळखण्यात येणारे एक न्यायाधिकरण स्थापन केले जाईल. यामध्ये अध्यक्ष व राज्य शासन राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियुक्त करतील असे इतके सदस्य असणार आहेत. कलम 310 काय म्हणताय? अध्यक्ष व सदस्यांच्या, आता इथे काय असणार आहे? काही अटी व शर्ती किंवा त्यांच्याविषयी काही अधिक तरतुदी असणार आहे. अध्यक्ष व इतर सदस्यांच्या अर्हता म्हणजे वय धरून त्यांच्या पदाची मुदत व त्यांच्या सेवेच्या शर्ती नमूद केल्या जातील, करण्यात येतील तशा असतील. ठीक आहे. 310 पाठ करायची गरज नाही. 311 रिकामे होणे किंवा तात्पुरते हजेरी पुन्हा पाठ करायची गरज नाही आहे, वाचून घेऊयात फक्त. अध्यक्ष किंवा इतर सदस्य मृत्यू पावल्यामुळे, त्यांनी राजीनामा दिल्यामुळे किंवा त्यांच्या नेमणुकीची मुदत संपल्यामुळे किंवा नेमणूक संपुष्टात आणल्यामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे जागा रिक्त झाली, तर ती जागा योग्य अर्हता प्राप्त व्यक्तीची नेमणूक करून भरण्यात येईल. काही हरकत नाही. सेम असणार आहे. आजारपणामुळे जर ती काय असणार आहे? गैरहजर असणार आहे, तर त्या केसमध्ये कोणत्याही मुदतीसाठी कोणत्याही व्यक्तीची राज्य शासन नेमणूक करू शकतं. एक पर्टिक्युलर मुदतीसाठी असणार आहे. गैरहजर असेल तर दुसऱ्या व्यक्तीची नेमणूक केली जाऊ शकते, कारण की काम सुरू राहिलं पाहिजे. त्यानंतर पोटकलम 1 मध्ये नमूद केलेल्या परिस्थितीमध्ये अध्यक्षाचे पद रिकामे होईल, तर ज्येष्ठतम सदस्य राज्य शासनाकडून अध्यक्षाची नेमणूक करून त्याचे पद भरण्यात येईपर्यंत अध्यक्ष म्हणून काम करेल. म्हणजे सिनियर मोस्ट जो मेंबर आहे तो काय असणार आहे? नवीन जो सदस्य अध्यक्ष येत नाही तोपर्यंत काय असणार आहे? जो सिनियर मोस्ट मेंबर आहे तो अध्यक्ष म्हणून काम करेल. हवा असेल तर ॲड करा. त्यानंतर पुढे काय म्हटलंय? पोटकलमामध्ये उल्लेख केलेल्या कोणत्याही रिकाम्या जागेमुळे किंवा तात्पुरत्या गैरहजेरीमुळे केवळ न्यायाधिकरणाची बेकायदेशीरित्या रचना आहे असं मानण्यात येणार नाही. आता हे मुद्दा लिहायची गरज नाही, कारण की ते बाय डिफॉल्ट सर्व ठिकाणी असतं की कोणतेही आयोग किंवा रचना किंवा कोणतंही स्ट्रक्चर त्याच्यामध्ये काही सदस्य नाही आहेत म्हणून त्याचं कामकाज इनव्हॅलिड ठरत नसतं. ठीक आहे. हे लिहायची गरज नाही.
312 प्रबंधक व उपप्रबंधक, रजिस्ट्रार आणि डेप्युटी रजिस्ट्रार. काय म्हटलं इथे, राज्य शासनाला राजपत्रातील अधिसूचनेद्वारे विहित करण्यात येईल अशा अर्हताप्राप्त व्यक्तीची न्यायाधिकरणाचा प्रबंधक म्हणून नेमणूक करता येईल. म्हणजे राज्य शासन नेमणूक करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. त्यासाठी जे काही क्रायटेरिया ते ठरवेल आणि त्याच्यानुसार नेमणूक केली जाईल. मुख्यालय मुंबईमध्ये, ठीक आहे. बैठकीची जागा, पुन्हा न्यायाधिकरणाच्या बैठकी सामान्यतः मुख्यालयात औरंगाबाद आणि नागपूर येथे भरवण्यात येतील. औरंगाबाद, पुणे आणि नागपूर येथे भरवण्यात येतील. तसंच अध्यक्ष राज्य शासनाच्या अनुमतीने सामान्य किंवा विशेष आदेशानुसार आदेश देईल त्या ठिकाणी कामकाज चालवण्यासाठी जाऊ शकतात. आता हे बैठकीची जागाचा मुद्दा पुन्हा एकदा लिहायची गरज नाही. आपण कन्झ्युमर फोरम किंवा कन्झ्युमर कोर्ट जो बघतो तिथे पण असंच असतं. जिल्ह्याच्या ठिकाणी काम करत असतात जिल्हा कोर्ट किंवा जिल्हा तक्रार मंच. तर ते आदेशानुसार, राज्य शासनाच्या आदेशानुसार दुसऱ्या ठिकाणी काम करायला जाऊ शकतात. जिल्हा मुख्यालयाचं असायला पाहिजे असं काही नाही, ठीक आहे. किंवा राज्य स्तरावरचं जे कोर्ट आहे कन्झ्युमर कोर्ट, तर ते सुद्धा असं वेगळ्या ठिकाणी जाऊ शकतं. पुन्हा एकदा तसं काही पाठ करायची गरज नसते. न्यायाधिकरणाची अधिकारिता, हे बघूयात. या संहितेच्या प्रकरण 13 मध्ये किंवा त्यावेळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यामध्ये काही असले तरी या कलमाच्या तरतुदींना अधीन राहून अनुसूचित अ मध्ये नमूद करण्यात आलेल्या अधिनियमांच्या तरतुदीनुसार उद्भवणाऱ्या प्रकरणांमध्ये जिल्हाधिकाऱ्याने दिलेल्या किंवा काढलेल्या मूळ आदेशाविरुद्ध, निर्णयाविरुद्ध अपील करता येईल. आता एवढं वरचा जो मुद्दा आहे तो अजिबात नाही लिहिलं तरी चालेल. फक्त याची अधिकारिता कुठे आहे, जर आपण म्हटलं तर जिल्हाधिकाऱ्याने जर आदेश काढला आणि त्याच्या विरुद्ध तुम्हाला अपील करायचं तर तुम्ही इथे येऊ शकता. कोणत्याही दुय्यम अधिकाऱ्याने किंवा प्राधिकाऱ्याने दिलेल्या किंवा काढलेल्या आदेशाविरुद्ध, निर्णयाविरुद्ध केलेल्या अपीलामध्ये जिल्हाधिकाऱ्याने दिलेल्या किंवा काढलेल्या आदेशाविरुद्ध तुम्ही न्यायाधिकरणाकडे येऊ शकतात. म्हणजे पहिल्या केसमध्ये काय, डायरेक्ट कलेक्टरने आदेश दिला तर तुम्ही न्यायालयाकडे येऊ शकतात, किंवा सेकंड अपील म्हणून किंवा फर्स्ट अपील म्हणून जिल्हाधिकाऱ्याने आदेश दिलाय तर सेकंड अपील म्हणून तुम्ही न्यायाधिकरणाकडे जाऊ शकता. त्यानंतर पोटकलम 1 खंड ख अनुसार केवळ पुढील कारणावरूनच पुनर्परीक्षणासाठी अर्ज करता येईल. म्हणजे 1 मधला ख जो आहे, म्हणजे जेव्हा तुम्हाला दुसरं अपील जेव्हा करायचं आहे तेव्हा दुसरं अपील करण्यासाठी तुम्हाला जिल्हाधिकाऱ्याचा आदेश किंवा निर्णय हा कायद्याविरुद्ध होता याच कारणावरून तुम्हाला अपील केलं जाऊ शकतं. जिल्हाधिकाऱ्याने कायद्यासंबंधातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर निर्णय घेण्यात कसूर केली हे जर तुम्ही प्रूव्ह करू शकले तर, आणि कायद्यानुसार घालून दिलेल्या कार्यप्रणालीचे किंवा कार्यरीतीचे पालन करताना महत्त्वाचा दोष राहिला आहे आणि त्यामुळे न्यायदानाचा उद्देश विफल झाला किंवा न्यायदानाचा उद्देश सफल झालेला नाही असं जर कुठे हे जर नमूद करता आलं किंवा हे जे कारणं असतील तरच त्या कारणावरून काय आहे, सेकंड अपील करता येणार आहे. अदरवाईज फर्स्ट अपीलला काही प्रॉब्लेम नाही. सेकंड अपीलचा मुद्दा म्हणतोय, जिल्हाधिकाऱ्याविरुद्ध जेव्हा करणार आहात त्यावेळेस आम्हाला काहीतरी अटी आहेत किंवा आम्ही काहीतरी अटी घालून दिलेल्या आहेत. अदरवाईज सर्व हेच करणार आहे. मग काय होणार आहे की न्याय ज्यांना मिळालाच नाही खरंच तर ते मागे जाणार आहे आणि बाकीच्या बिनकामाच्या गोष्टी पुढे येणार आहे. तर त्या केसमध्ये आम्ही काहीतरी बॅरियर ठेवलंय. मग जे हे रिझन असेल व्हॅलिड रिझन तर त्या केसमध्ये तुम्ही सेकंड अपील करा, अदरवाईज सेकंड अपील करायची गरज नाही. मग आतापर्यंत काय बघितलं आपण, कलेक्टर जो आहे त्यांनी किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाविरुद्धचा अपील. आता इतर राज्य शासन राजपत्रातील सूचनेद्वारे राज्य शासन ठरविल अशा इतर प्रकरणामध्ये व्यक्ती, अधिकारी व प्राधिकारी यांच्या निर्णयाविरुद्ध, इतर जे अधिकारी असणार आहे त्यांच्या निर्णयाविरुद्ध किंवा आदेशाविरुद्ध करण्यात आलेली अपिले दाखल करून त्यावर निकाल देण्याची किंवा त्यांच्या निर्णयाचे व आदेशाचे पुनरीक्षण करण्याची ही न्यायाधिकरणास अधिकारिता असेल असे आदेश देईल. म्हणजे इतर जिल्हाधिकारी सोडून इतर अधिकाऱ्यांनी जर निर्णय दिला असेल तर त्याच्या विरुद्ध आम्हाला अपील करायचं आहे किंवा त्या निर्णयाचे, त्या आदेशांचे पुनरीक्षण, रिव्ह्यू करायचं आहे तर त्या केसमध्ये आम्हाला काय करायचं आहे, या न्यायाधिकरणाकडे अपील करू शकतो किंवा न्यायाधिकरणाकडे येता येईल असं राज्य शासन काय करू शकते, नमूद करू शकते. पुढचा मुद्दा काय म्हणतो, मग ज्यावेळी, आता हे पूर्ण वाचायची गरज नाही, फक्त समजून घ्या. ज्यावेळी तुम्ही न्यायाधिकरणाकडे जे अधिकार क्षेत्र आहे, काय अधिकार क्षेत्र, कोणत्याही अधिकाऱ्याच्या किंवा प्राधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्ध किंवा आदेशाविरुद्ध तुम्हाला अपील दाखल करून घ्यायचं, अशा प्रकारचा निर्णय एकदा राज्य सरकारने दिलेला आहे आणि अशा प्रकारचं जे अपील आहे ते तुम्ही कुठे करताय, न्यायाधिकरणामध्ये करताय. एकदा की हे फिक्स आहे किंवा या निर्णयाला अपील जो आहे किंवा आदेशाविरुद्ध जे अपील जे आहे ते आम्ही न्यायाधिकरणाकडे दाखल करणार आहोत किंवा न्यायाधिकरणाच्या अधिकार क्षेत्रामध्ये आहे, त्यावेळी इतर कोठेही ते अपील करणार नाही. इतर कोणत्याही व्यक्तीस किंवा अधिकाऱ्याला किंवा प्राधिकाऱ्याला तशा प्रकारचा अधिकार राहणार नाही. एकदा जर म्हटलं आम्ही की न्यायाधिकरणाला हा अधिकार आहे आणि तो अधिकार त्याच्याकडे आहे, हे फिक्स आहे, तर अशा केसमध्ये दुसरा कोणतीही यंत्रणा इथे पिक्चरमध्ये येणार नाही किंवा न्यायाधिकरणाला पॅरलल असणार नाही. या कलमानुसार करावयाचे प्रत्येक अपील पुनरीक्षणासाठी करावयाचा अर्ज जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाच्या किंवा निर्णयाच्या दिनांकापासून 60 दिवसांच्या मुदतीच्या आत करायला पाहिजे. राईट, लिहून ठेवायचं.
आता 60 दिवसाचा मुद्दा कॉमन आहे, 2 ठिकाणी आला आहे, त्यामुळे कृपया लिहून ठेवा. 317 काय म्हटलंय मग, न्यायाधिकरणास इतर कायद्यानुसार मिळालेल्या अधिकारास बाधा येणार नाही. म्हणजे इथे काय म्हटलंय, या प्रकरणातील कोणत्याही मजकुरामुळे कोणतीही अपिले किंवा पुनरीक्षणासाठी केलेले अर्ज किंवा इतर कामकाज दाखल करून घेण्यास आणि त्याचा निर्णय करण्यास न्यायाधिकरणास, म्हणजे हे जे अधिकार आम्ही दिलेले आहेत राईट ना, तर हे न्यायाधिकरणाला जे अधिकार मिळाले, तर त्यावेळी इतर कोणत्या एखाद्या दुसरा जो कायदा कार्यरत असेल तो दुसरा जो कायदा आहे तो अशा प्रकारचे अधिकार याचे हिरावून घेणार नाही. म्हणजे न्यायाधिकरणाचे जे अधिकार आहे या कायद्यानुसार किंवा या प्रकरणानुसार जे अधिकार मिळालेत न्यायाधिकरणाला, ते त्याच वेळी राज्य शासनाचा इतर वेगळा कायदा लागू आहे म्हणून ते अधिकार कमी होणार नाही. एवढं 317 सांगतं. पुन्हा एकदा पाठ करायची गरज नाही. 318 न्यायाधिकरणात दिवाणी न्यायालयाचा अधिकार असणे लिहून ठेवायचं. 318 पाठ नाही करायचं, पण न्यायाधिकरणात दिवाणी न्यायालयाचा दर्जा आहे हे लक्षात ठेवायचं. मग त्याच्यानुसार काय काय आहे तर तुम्हाला माहिती, दिवाणी न्यायालयामध्ये काय असतं, किंवा शपथेवर प्रतिज्ञेवर पुरावा घेणे, साक्षीदारांना आज्ञापत्र काढून बोलवणे, हजर राहण्यास भाग पाडणे, दस्तावेज व महत्त्वाच्या वस्तू शोधण्यास व सादर करण्यास भाग पाडणे, किंवा कोणत्याही न्यायालयातून किंवा कार्यालयातून कोणतेही सार्वजनिक अभिलेख किंवा त्याची कोणती प्रत मागवून साक्षीदारांची जबानी घेण्यासाठी किंवा दस्तावेजांची तपासणी करण्यासाठी आयोगपत्रे काढणे या इत्यादी कारणासाठी असे अधिकार दिले जातात. आता हे पुन्हा पाठ करायची गरज नाही. कशासाठी तर दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहे एवढं लक्षात ठेवायचं. 319 प्रथा व कार्यपद्धती, हे काय पाठ करायची गरज नाही. इथे म्हटलं न्यायाधिकरणाला आपला कामकाज किंवा आपल्या कामकाजाच्या प्रथा व कार्यपद्धती ठरवण्याचा अधिकार किंवा ठरवण्याचा नियम करण्याचा अधिकार असेल राईट. हवं असेल तर हे न्यायाधिकरणाचा अधिकार आहे. कन्फ्युजन होईल राज्य शासनाचा अधिकार आहे का म्हणून, तर ते लक्षात घ्या. हवं असेल तर लिहून ठेवा. किंवा न्यायाधिकरणाला आपले स्वतःचे कार्यपद्धती डिसाईड करण्याचे, त्यासाठी नियम बनवण्याचा अधिकार आहे. त्यानंतर 320 विवक्षित बाबतीत राज्य शासनाची बाजू ऐकून घेणे. न्यायाधिकरणापुढील कोणत्याही कामकाजामध्ये कायद्यातील तरतुदीचा अर्थ लावणे हे आवश्यक आहे असं वाटल्यास न्यायाधिकरण काय करेल, शासनाला नोटीस देईल आणि शासनाला योग्य वाटल्यास हजर राहता येईल आणि न्यायाधिकरण त्या प्रश्नावर निर्णय देण्यापूर्वी राज्य शासनाची बाजू ऐकून घेईल. एखाद्या ठिकाणी कायद्यामध्ये स्पष्ट तरतूद नाही, मग त्याचा अर्थ लावायचा असेल तर स्वतः लावत नाही बसणार, त्यावेळेस ते राज्य शासनाला बोलवेल, राज्य शासनाचा प्रतिनिधी येईल आणि तो तिथे काय करेल, आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करेल आणि त्याच्यानंतर मग काय येणार आहे, निर्णय दिला जाणार आहे. पुन्हा एकदा पाठ करायची गरज नाही आहे. 321 राज्य शासनाकडे अपील दाखल करता येणार नाही आणि न्यायालयाच्या अधिकारितेस प्रतिबंध. बघूयात मग काय म्हटलंय, न्यायाधिकरणाने 315 नुसार अपील किंवा पुनरीक्षण अधिकारांचा वापर करताना दिलेल्या कोणत्याही आदेशाविरुद्ध राज्य शासनाकडे कोणतेही अपील करता येणार नाही. म्हणजे एकदा की न्यायाधिकरणाने आपल्या अधिकारांतर्गत एखादा निर्णय दिला तर त्याच्या विरुद्ध अपील मात्र कुठेही नाही. कृपया लिहून ठेवायचं. दुसरा मुद्दा काय म्हटलाय, जर या कायद्याअंतर्गत न्यायाधिकरणाने काही आदेश दिला तर त्या आदेशावर किंवा त्या निर्णयावर दिवाणी किंवा फौजदारी कामकाजामध्ये, म्हणजे दिवाणी किंवा फौजदारी न्यायालयामध्ये सुद्धा काय होणार नाही, अपील होणार नाही. त्यानंतर 322 मध्ये न्यायाधिकरणाच्या आदेशांचे पुनर्विलोकन. न्यायाधिकरणात स्वतःहून किंवा कोणत्याही हितसंबंधित पक्षकाराने अर्ज केल्यानंतर आणि कलम 320 नुसार राज्य शासनाची बाजू ऐकून घेण्यात येईल व त्याबाबत राज्य शासनाने अर्ज केल्यावर कोणत्याही प्रकरणातील आपल्या स्वतःच्या निर्णयाचे किंवा आदेशाचे पुनर्विलोकन करता येईल व त्यासंबंधी न्याय्य व योग्य वाटेल असा आदेश देता येईल. म्हणजे स्वतः आपल्याला आदेशांचे पुनर्विलोकन करू शकतो. 322 लिहून ठेवायचं. कोणत्याही पक्षकारास राज्य शासन पोट कलम 1 नुसार पुनर्विलोकनाचा अर्ज न्यायाधिकरणाच्या निर्णयाच्या आदेशाच्या दिनांकापासून 90 दिवसाच्या आत करता येईल राईट. हे कृपया लिहून ठेवा. इथे काय म्हटलं, पुनर्विलोकनाचा अर्ज राज्य शासन पण करू शकतं किंवा पक्षकार सुद्धा करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. कलम 323 न्यायाधिकरणाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करणे. आता याला काय की आम्ही जो आदेश दिला त्याला कोणता दर्जा असणार आहे, म्हणजे जसं की आम्ही जो आदेश दिला तो राज्य शासनाने आदेश दिला किंवा एखाद्या सक्षम अधिकाऱ्याने किंवा प्राधिकाऱ्याने आदेश दिला त्याचाच हा दर्जा असणार आहे, त्यामुळे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे असं थोडक्यात 323 सांगतो. 324 मध्ये न्यायालयीन शुल्कासाठी तरतूद, प्रोव्हिजन फॉर कोर्ट फी. पुन्हा एकदा पाठ करायची गरज नाही. 100 रुपये की 10 रुपये वगैरे आपण पाठ करत नाही. नियम रूल्स काय आहे, यासाठी नियम बनवण्याचा अधिकार राज्य शासनाला वेगळा असणार आहे. हे पुन्हा एकदा पाठ करायची गरज नाही. मग आता ट्रिब्युनल संबंधी काय काय लिहिणार आपण, ट्रिब्युनलची संबंधित बाबी 309 लिहिणार कंपल्सरी, महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण राईट. मग अध्यक्ष पदरिकामा होणं असले काही आपण गोष्टी पाठ करत नाही, ठीक आहे ना. त्यानंतर प्रबंधक किंवा उपप्रबंधक ॲड करणं, मुख्यालय, बैठकीची जागा, न्यायाधिकरणाची अधिकारितामध्ये लक्षात ठेवा. काय म्हटलं आम्ही की जिल्हाधिकाऱ्याने काढलेला आदेश याच्या विरुद्ध डायरेक्ट अपील, पहिलं अपील येईल. दुसऱ्या अपील विरुद्ध मात्र तुम्हाला जर दुसरं अपील जर करायचं असेल तर त्या केसमध्ये जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाविरुद्ध जेव्हा सेकंड अपील असणार आहे त्या केसमध्ये आम्ही काहीतरी अटी ठेवतोय आणि त्या अटीमध्ये काय झालंय, तुम्हाला न्याय मिळाला नाही राईट, तर त्या केसमध्ये त्या अटींना अधीन राहून तुम्ही अपील करू शकता. त्यानंतर इतर लोकांच्या आदेशाविरुद्ध सुद्धा तुम्ही काय करू शकता, जिथे जिथे शासनाने नमूद करून दिले त्यांच्या विरुद्ध तुम्ही अपील घेऊ शकता, काही हरकत नाही. आणि एकदा की
अपील करून घेतलं किंवा अपील दाखल करून घेतलं तर दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडे तुम्ही तशा प्रकारचं किंवा दुसरी कोणतीही समांतर यंत्रणा राहणार नाही की जी आणखीन अशाच प्रकारचा न्याय देण्याचा प्रयत्न करेल. आणि अपील जे आहे ते काय 60 दिवसाच्या मुदतीच्या आतही कंपल्सरी ते पाठ करायचं. 316 लिहायची नाही आहे, 17 पण नाही. 18 दिवाणी न्यायालयाचा अधिकार लिहून ठेवा. 19 प्रथा स्वतः त्यांना नियम करण्याचा अधिकार आहे, ते थोडंसं वेगळं आहे म्हणून हवं तर ॲड करा. राज्य शासनाची बाजू घेणे, इकडे एखादी विशिष्ट केस आहे त्या केसमध्ये ऐकून घेऊ शकतात आणि त्याच्यानंतर निर्णय देऊ शकतात, लिहायची गरज नाही आहे. अपील दाखल करता येणार नाही. आता हे काय, यांनी एकदा निर्णय दिला की कुठे अपील नाही हे लक्षात ठेवायचं. 321 मध्ये त्यानंतर 322 आदेशांचे पुनर्विलोकन करण्याचा स्वतः अधिकार आहे, लिहिलं आहे आपण. 323 मध्ये काय म्हटलंय, त्याची आदेशांची अंमलबजावणी करण्याची पद्धती काही गरज नाही लिहायची. 24-25 लिहिणार नाही. ठीक आहे, या पद्धतीने आपण हा जो जेवढा सिलेबस आहे त्याच्यातला कंटेंट कंप्लीट केलेला असणार आहे. पुन्हा एकदा सांगतो की मी याला जास्तीत जास्त 2 ते 3 किंवा 3 ते 4 मार्क्ससाठी बघतोय आणि याच्यापेक्षा जास्त जरी मार्क्स आले पण तुम्ही इतका मोठा कायदा, एक तर तो समजायला पण जास्त डिफिकल्ट आहे कारण की कायद्याची भाषा वेगळी आहे, त्याचं इंटरप्रिटेशन करून आपण स्वतःच्या भाषेमध्ये जर लिहिला किंवा पुस्तकात मी दिला असता, परंतु त्याचा प्रत्येक जण वेगवेगळा अर्थ काढू शकतो, म्हणून मी तो आहे तसं कायद्याची भाषा जी आहे ती समोर दिलेली आहे. तर त्या केसमध्ये आपल्याला संपूर्ण कायदा माहिती असणं किंवा तिथले नमूद इथं दिलेले कलम पाठ असणं गरजेचं नाही. त्यामुळे पहिला प्रायोरिटी आपली कशावर असायला पाहिजे, आपल्या डेफिनेशनवर, त्यानंतर जमिनीच्या प्रकारांवर. इथं 1 किंवा 2 क्वेश्चन कव्हर झाले तर तुम्ही 50% लढाई जिंकलेली आहे. मग उरलेल्या याच्यावर एक महसूल न्यायाधिकरणावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो जो की स्ट्रक्चरवर आहे, आलं लक्षात. आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांची वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी भूमिका कशी आहे, तर तिथे मला लक्ष घालायचं आहे किंवा तिथे मला काय करायचं, प्रायोरिटी घ्यायची. बस, त्याच्या पलीकडे मग तुम्ही थोडीशी रिस्क घ्या. काही गोष्टी करायच्या, काही गोष्टी अवॉइड करायच्या, या अनुषंगाने आपली रिस्क असेल आणि ते आपल्याला एक्झाममध्ये मार्क्स देण्यासाठी परिपूर्ण ठरणार आहे. 4 पैकी 4 क्वेश्चन कोणाचे बरोबर येतील माहीत नाही, परंतु 4 पैकी 3 आपल्या प्रायोरिटीनुसार जा बरोबर येतील याची गॅरंटी. 4 पैकी 4 खायला गेला तर ॲसिडिटी होण्याचे चान्सेस जास्त असतील. ठीक आहे, थांबूयात. थँक्यू.